भुदरगड तालुक्यातील कोनोडे इथं 25 गव्यांचा कळप आला शेतात। गव्यांना पाहून ग्रामस्थांची उडाली तारांबळ। भुदरगड तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्यानं या जंगल परिसरात गव्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो। मात्र जंगलांना लागणाऱ्या वणव्यांमुळे व अन्न व पाण्यासाठी प्राणी रात्रंदिवस वणवण भटकत असतात। कोनोडे तालुका भुदरगड येथे तांबर शेतात 20 ते 25 गव्यांचा कळप सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आला। अचानक एवढा मोठा कळप समोर आल्यानं ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली। सदर गव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। सकाळी 9:30च्या सुमारास कूर शिवारातून आलेला कळप कूर मडिलगे बुद्रुक दरम्यान कोल्हापूर गारगोटी मुख्य रस्त्यावरून 20 ते 25 गव्यांचा कळप कोनोडेच्या दिशेने आला होता। गव्यांचा कळप दिवसा व रात्री शिवारात अन्न पाण्याच्या शोधात भटकत आहेत। याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। गेले अनेक दिवस या परिसरात गव्यांचा वावर सुरू आहे। अन्न पाण्यासाठी गवे मानवी वस्तींकडे वळू लागले आहेत। सध्या परिसरात गव्यांचा दिवसा व रात्री संचार सुरू झाला आहे। रात्री अपरात्री एकटे बाहेर पडणे मुश्किल बनले आहे। गव्यांच्या कळपामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत। कूर कोनोडेहून गव्यांचा कळप मडिलगे खुर्दच्या दिशेने गेला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। परिसरातील ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याने गवे सैरभैर होऊन धावू लागले होते। लाईव्ह महाराष्ट्रासाठी भुदरगड प्रतिनिधी।